हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. काल आपण ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहिली होती. आज आपण त्यातलीच दुसरी ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. शिक्षकांसाठी सुरुवातीला सूचना देण्यात आलेली कीप न्यूजपेपर मॅगझिन कटिंग रेडी. ही ॲक्टिव्हिटी घेण्यासाठी आपल्याला एक न्यूजपेपर कटिंग असेल किंवा मॅगझिनचं एखादं कटिंग असेल ते आपल्याला या ठिकाणी हवं आहे. कीप पीसेस ऑफ पेपर कंटेनिंग सम वर्ड्स रेडी. काही कागदाचे तुकडे आपल्याला घ्यावे लागतील ज्यामध्ये काही शब्द असतील. एनकरेज स्टुडंट्स टू गेस व्हॉट इज लाईकली टू अकर नेक्स्ट इन द टेक्स्ट. विद्यार्थ्यांना आपल्याला प्रेरित करायचे, त्यांना प्रोत्साहन द्यायचे का यानंतर टेक्स्टमध्ये म्हणजे पुढे गेसिंगसाठी ज्या पद्धतीने आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं प्रेडिक्शन ऑर गेसिंग, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना एनकरेज करायचे, प्रोत्साहित करायचे का नेमका पुढे येणारं सेंटेन्स काय असेल फिल इन द ब्लँक सारखं. हेल्प स्टुडंट्स रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ प्रेडिक्शन इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह देअर रीडिंग स्किल. आणि या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला मदत करायची. इम्पॉर्टन्स ऑफ प्रेडिक्शन त्याचं महत्त्व काय आहे ते त्यांना पटवून द्यायचे इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह देअर रीडिंग स्किल. आणि याच्या माध्यमातून त्यांचं रीडिंग स्किलसुद्धा आपल्याला सुधारणा करायचे, त्याच्यामध्ये ते डेव्हलप करायचे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. रीड द टेक्स्ट केअरफुली. तो जे काही टेक्स्ट असेल दिलेला तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. बिफोर प्रेडिक्टिंग थिंक अबाउट द टेक्स्ट. प्रेडिक्ट करण्याच्या अगोदर, ते सांगण्याच्या अगोदर, तर्क लावण्याच्या अगोदर त्याच्यावर विचार करायला आपल्याला त्यांना सांगायचे. फोकस ऑन व्हॉट हॅज ऑलरेडी हॅपन इन द गिवन एक्स्ट्रॅक्ट. त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्यावर फोकस करायला त्यांना सांगायचे. फाइंड इफ ऑथर हॅज लेफ्ट एनी क्ल्यू. आणि त्याच्यामध्ये जर काही क्ल्यूज त्यांनी सोडलेला असेल ऑथरने तर तो आपल्याला शोधायचा आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. नंबर 1, टीचर शोज न्यूजपेपर कटिंग टू द क्लास अँड रीड्स हेडलाईन ऑफ द न्यूज आयटम अलाउड. शिक्षक विद्यार्थ्यांना न्यूजपेपर कटिंग दाखवतील आणि ती मोठ्याने वाचून दाखवतील हेडलाईन्ससह. सेकंड, टीचर आस्क स्टुडंट्स टू गेस अँड टेल व्हॉट इन्फॉर्मेशन दे आर लाईकली टू गेट आफ्टर रीडिंग द होल न्यूज आयटम. टीचर आस्क स्टुडंट्स टू गेस. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांना तर्क करण्यासाठी सांगायचे. अँड टेल व्हॉट इन्फॉर्मेशन दे आर लाईक टू गेट आफ्टर रीडिंग द होल न्यूज आयटम. आणि नंतर त्यांना ती माहिती गोळा करायला सांगायची. दे आर लाईकली टू गेट आफ्टर रीडिंग द होल न्यूज आयटम. ते पूर्ण न्यूज वाचून झाल्याच्या नंतर. नंबर 3, टीचर एनकरेजेस स्टुडंट्स टू मेक देअर प्रेडिक्शन लाईक. आता विद्यार्थ्यांना आपल्याला प्रोत्साहित करायचे त्यांच्या प्रेडिक्शनसाठी. टाईप ऑफ इन्फॉर्मेशन, मग त्याच्यामध्ये माहितीचा प्रकार आपण त्यांना विचारू शकतो. टाईप ऑफ टेक्स्ट, कोणता घटक आहे नेमका कशाशी संबंधित आहे त्याचा प्रकार आपण विचारू शकतो. द यूज ऑफ टेन्सेस, त्याच्यामध्ये कोणता काळ वापरला गेला आहे ते आपण विचारू शकतो. व्होकॅब्युलरी अँड फॉर द न्यूज आयटम, मग त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण त्यांना समजल्या की नाही हे आपण पाहू शकतो. नंबर 4, टीचर आस्क स्टुडंट्स टू राईट डाऊन देअर प्रेडिक्शन्स फॉर द न्यूज आयटम इन देअर नोटबुक. नंतर आपण विद्यार्थ्यांना या प्रेडिक्शन्स त्यांच्या नोटबुकमध्ये लिहून घेण्यासाठी त्यांना सांगू शकतो. देन नंबर 5, टीचर आस्क स्टुडंट्स टू लिसन द न्यूज अटेंटिव्हली अँड चेक इफ देअर प्रेडिक्शन्स आर करेक्ट. टीचर आस्क स्टुडंट्स टू लिसन द न्यूज अटेंटिव्हली. विद्यार्थ्यांना ती न्यूज काळजीपूर्वक ऐकण्यासाठी आपल्याला सांगायचे. अँड चेक इफ देअर प्रेडिक्शन्स आर करेक्ट. आणि त्यांनी दिलेले प्रेडिक्शन्स करेक्ट आहेत की नाही ते सुद्धा आपल्याला चेक करायचे. नंबर 6, टीचर कॉल्स वन ऑफ द स्टुडंट्स अँड आस्क हिम हर टू रीड द न्यूज अलाउड विथ प्रॉपर पॉजेस टू द क्लास. त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला समोर बोलून विद्यार्थ्यांसमोर त्यांना प्रॉपर पॉजेसनुसार त्याला वाचायला सांगायची ती न्यूज. मोठ्याने तो त्या सर्व वर्गाच्या समोर वाचेल. देन नंबर 7, स्टुडंट रीड्स द न्यूज स्लोली बट लाऊडली टू द होल क्लास. तो विद्यार्थी हळूवारपणे परंतु संपूर्ण वर्गाच्या समोर तो मोठ्याने ती न्यूज वाचेल. व्हाईल लिसनिंग अदर स्टुडंट्स चेक इफ देअर प्रेडिक्शन्स आर करेक्ट. आणि नंतर ती वाचत असताना, ती ऐकत असताना विद्यार्थी त्यांचे प्रेडिक्शन्स बरोबर आहेत की नाही ते सुद्धा चेक करतील. देन नंबर 9, आफ्टर द लिसनिंग ॲक्टिव्हिटी स्टुडंट्स शेअर देअर प्रेडिक्शन्स. स्टुडंट्स ऑल्सो शेअर हाऊ दे गेस करेक्टली टू द क्लास. स्टुडंट्स ऑल्सो शेअर हाऊ दे गेस. विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे गेस केला होता ते सुद्धा ते त्या ठिकाणी मांडतील. अँड करेक्टली टू द क्लास. आणि जर समजा काही त्याच्यामध्ये मिस्टेक्स असेल तर ते करेक्ट सुद्धा त्या ठिकाणी करू शकतील. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी याच्याशी संबंधित घेता येईल. सॉल्व ॲक्टिव्हिटी. नाऊ लेट अस सी अ न्यूज विच इज गिव्हन हिअर. दिस इज द न्यूज अबाउट cricket.
You can guess through this picture. Mithali Raj became highest run getter in women's cricket across all formats. Worcester. Indian women's cricket team skipper Mithali Raj has become the top run getter in international cricket across all formats. She did it surpassing former England batter Charlotte Edwards. Mithali struck a boundary and went past the 10,273 runs scored by Edwards Charlotte. This shot helped Mithali get to 10,277 runs. The bulk of Mithali's runs have come in one-day international cricket, in which she has collected over 7,200 runs. She has scored 669 runs in Test cricket and 2,364 in T20 international cricket. She is the only woman cricketer to have scored over 6,000 runs in ODI cricket. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही न्यूज या ठिकाणी दिलेली आहे. आता या न्यूज मध्ये विच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन इज गिवन हियर. तुम्ही जर काळजीपूर्वक ऐकले असेल तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती होती हे तुम्ही आता ऐकलेली आहे. Then which kind of tense is used in this news item. या न्यूज मध्ये कोणत्या प्रकारचा टेन्स वापरला गेलेला आहे. Then what type of text is there. कोणत्या प्रकारचा टेक्स्ट होता हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही आता त्याचा गेस करून ती न्यूज वरून तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी दिलेला आहे प्रेडिक्टिंग लँग्वेज. नंबर 1 फॉर्म स्मॉल ग्रुप्स ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्यांचे लहान गट करायचे. नंबर 2 प्रोव्हाइड ईच ग्रुप पीसेस ऑफ पेपर कंटेनिंग सिलेक्टेड वर्ड्स. काही सिलेक्टेड वर्ड घेऊन शब्द घेऊन त्या ठिकाणी आपल्याला एक ग्रुपला ते पीसेस आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. नंबर 3 पुट द वर्ड्स फेस ऑफ पीसेस ऑफ पेपर डाऊन इन अ पाईल ऑन देअर टेबल. त्यांच्या टेबलवर पुट द वर्ड्स फेस ऑफ पीसेस ऑफ पेपर. ते काही पेपरचे जे काही पीसेस असतील ते त्या टेबलवर आपल्याला ठेवायचे. Number 4 one student in the group takes one of the pieces of paper and says something that would be spoken in the context given by the word. त्या शब्दाशी संबंधित एका विद्यार्थ्याला आपल्याला त्या ठिकाणी बोलवायचे आणि ते एक पीस ऑफ पेपर उचलल्याच्या नंतर जो काही शब्द असेल त्याच्याशी संबंधित त्याला काहीतरी से समथिंग दॅट वुड बी स्पोकन इन द करेक्ट कॉन्टेक्स्ट गिवन बाय द वर्ड. आणि त्या शब्दाशी संबंधित त्याला कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी सांगावं लागेल. फॉर एक्झाम्पल इफ अ स्टुडंट पिक्स द वर्ड डॉक्टर. जर समजा विद्यार्थ्याने त्या कागदाच्या तुकड्यामधून कागदाचा जो पेपर आहे पेपरचं जे काही शीट असेल पीस असेल त्याच्यामध्ये जर डॉक्टर हा शब्द असेल ही शी कॅन से आय विल गिव्ह यू दीज अँड यू नीड टू टेक देम ट्वाइस अ डे बिफोर मील्स. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी तो सांगू शकतो. Number 5 the other students from the group have to guess the word. इतर विद्यार्थी त्या शब्दाचा गेस करतील किंवा त्याचा गेस करून मग ते उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. नंबर 6 the fastest student to say it wins a point. आणि जो विद्यार्थी जलद गतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल त्याला त्या ठिकाणी विनर म्हणून घोषित केला जाईल. नंबर 7 कंटिन्यू विथ स्टुडंट्स टेकिंग टर्न्स टू टेक अ पीस ऑफ पेपर अँड मेक सेंटेन्सेस. अशा पद्धतीने या ठिकाणी एकामागून एक विद्यार्थ्याला आपल्याला बोलवायचे आणि त्या पद्धतीने सेंटेन्सेस त्यांच्याकडनं तयार करून घ्यायचे. गिव्ह स्टुडंट्स फॅमिलियर वर्ड्स इन पीसेस ऑफ पेपर. आणि विद्यार्थ्यांच्या परिचित शब्द आपल्याला ते पेपरवर लिहायचे. प्रॅक्टिससाठी त्यांनी या ठिकाणी दिले गिव्ह स्टुडंट्स न्यूज आर्टिकल विच हॅज बीन कट इन टू सेक्शन्स. विद्यार्थ्याला आता सेक्शनमध्ये कट असलेले न्यूज आपल्याला द्यायचे, न्यूज प्रोव्हाइड करायची. आज देम टू वर्क इन पेअर. जोडीने त्यांना काम करायला सांगायचे. अँड रिसेंबल द आर्टिकल. आणि त्या पद्धतीचं आर्टिकल त्यांना तयार करायला सांगायचे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिली गॅप फिल म्हणून. या ठिकाणी रिमूव्ह क्लॉजेस फ्रॉम द टेक्स्ट. स्टुडंट्स ट्राय टू पुट द वर्ड्स इन द करेक्ट प्लेसेस. काही क्लॉजेसचे सेंटेन्सेस आपण त्यांना देऊ शकतो. त्यामधून काही महत्त्वाचे क्लॉजेस आपण वगळून विद्यार्थ्यांना ते प्रोव्हाइड केले तर ते त्या ठिकाणी करेक्ट प्लेसेस म्हणजे ज्या काही रिकाम्या जागा असतील त्या ठिकाणी ते गॅप फिलिंग करू शकतात. इव्हॅल्युएशन स्टुडंट्स रीड शॉर्ट पॅराग्राफ अँड रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन्स लाईक ट्रू ऑर फॉल्स. चूज द बेस्ट ऑप्शन A, B or C, which line says etc. इव्हॅल्युएशनमध्ये त्यांनी सांगितलं स्टुडंट्स रीड शॉर्ट पॅराग्राफ. विद्यार्थी शॉर्ट पॅराग्राफ वाचतील अँड रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन्स लाईक ट्रू ऑर फॉल्स. मग त्याच्यावर आधारित ट्रू फॉल्सचे क्वेश्चनना ते रिस्पॉन्स देतील. चूज द बेस्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा म्हणून A, B or C. विच लाईन शेज डॅश डॅश एटसेट्रा. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण याच्यावर घेऊ शकतो. क्वेश्चन्स आपण विचारू शकतो.
माय टेक अवे टुडे आय लर्न मध्ये त्यांनी दिलं आहे नंबर 1, प्रेडिक्टिंग इज अ पार्ट ऑफ रीडिंग स्किल. प्रेडिक्टिंग हा रीडिंग स्किलचा एक पार्ट आहे. इट हेल्प्स रीडर टू लिंक द टेक्स्ट टू हिज हर नॉलेज ऑफ वर्ल्ड. आणि याच्यामुळे विद्यार्थ्याला त्या टेक्स्टबद्दल किंवा याचा काय संबंध आहे नेमका, नॉलेज ऑफ वर्ल्ड, जगाशी, जगाच्या ज्ञानाशी त्याचा काय संबंध आहे ते या ठिकाणी आपल्याला क्लिअर होणार आहे. नंबर 2, विथ द हेल्प ऑफ द क्ल्यूज गिवन बाय द ऑथर वी कॅन प्रेडिक्ट व्हॉट इज लाईकली टू अकर नेक्स्ट. आणि या ठिकाणी प्रोजेक्टच्या सहाय्याने आपण सांगू शकतो का या ठिकाणी ऑथरला नेमकं पुढे काय प्रेडिक्ट करायचं आहे, त्याला काय अपेक्षित आहे, या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होते. तर या पद्धतीने या ठिकाणी ॲक्टिव्हिटी नंबर 2 पहिल्या लर्निंग आउटकम्सवर आधारित दुसरी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी आज समजून घेतली मित्रांनो. अशा पद्धतीच्या आर्टिकल न्यूजच्या सहाय्याने आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. धन्यवाद.